नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजेच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. बहुराष्ट्रीय कंपन्या मंडळांचा आकार हा महाकाय स्वरूपाचा असतो. त्यांच्या मार्फत होणारी उलाढाल ही अतिशय प्रचंड असते. या महामंडळांना बहुराष्ट्रीय म्हणायचे कारण म्हणजे अशा कंपन्यांचे मुख्य कार्यालय एका देशात असते, तर त्यांच्या शाखा अनेक देशात व्यापार करत असतात. थोडक्यात बहुराष्ट्रीय महामंडळाची व्याप्ती कोणत्याही एका देशापुरती मर्यादित नसून त्या जगव्यापी असतात असे म्हणता येईल. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आधी आपण अर्थ समजून घेऊ. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे अशा स्वरूपाची कंपनी की जिचे नोंदणी एका विशिष्ट देशात झालेली असते, पण तिचे उत्पादन ही जगातील इतर देशांमध्ये विकली जात असतात. त्यांना जागतिक महामंडळे असे देखील म्हटले जाते. या कंपन्यांचे कार्यसंचालन हे विविध देशात चालू असते. तथापि त्यांचे सर्व व्यवस्थापन स्वतःच्या मूळ देशात चालू असते. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे 4 वर्गात विभाजन केले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यांचे विकेंद्रीकरण झाले आहे असे, जागतिक कंपन्या ज्यांचे केंद्रीकरण होऊन केंद्रीकृत उत्पादने खर्च लाभासाठी घेतात, पण हे उत्पादने केंद्रीकृत पद्धतीने जिथे स्वस्त स्वरूपात तयार होत असतील अशा ठिकाणी उपलब्ध होत असतात. तर 3 आंतरराष्ट्रीय कंपनी की जिचे मूळ महामंडळ हे तंत्रज्ञान किंवा संशोधन व विकास विभागाची निर्मिती करत असतात. आणि 4 बहुराष्ट्रीय उद्योग संस्था या आधीच तिन्ही विशेष धारण केलेले असतात. तर त्याची व्याख्या पाहू. पहिली व्याख्या पाहूयात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केलेली व्याख्या: जो उद्योग आपल्या देशाव्यतिरिक्त अन्य देशात उत्पादन व सेवा वितरित करीत असतो त्यास बहुराष्ट्रीय महामंडळ असे म्हणतात. तर दुसरी व्याख्या आहे: बहुराष्ट्रीय महामंडळाचे महत्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे मुख्य व्यवस्थापकीय कार्यालय एका देशात स्थापन झालेले असते आणि इतर देशात त्यांच्या व्यवसायाचा कारभार चालविला जातो. आता आपण पाहूयात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उद्दिष्ट काय काय आहेत. पहिला आहे स्वतःच्या देशात स्थापन झालेल्या व्यवसायाचा विस्तार स्वतःच्या देशाच्या सीमेपलीकडे जाऊन करणे. 2 उत्पादन खर्चात विशेषतः श्रम खर्च कमी करणे. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या विरोधात फायदेशीर परकीय बाजारात स्थान हस्तगत करणे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक फायदे प्राप्त करणे. स्थानिक बाजारात उत्पादन करून त्यांची निर्यात करून सक्षमता प्राप्त करणे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिणामकारक वैविध्य प्राप्त करून व्यवसायातील स्थिर बुद्धीपर्यंत पोहोचवणे. जकात अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन कंपन्यांचे हितसंबंध सुरक्षित करणे. परदेशात उत्पादन सोयी सुविधा उभारून तंत्रज्ञान विषयक फायद्यांचा उपयोग करून घेणे. आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रतिभा निर्माण करणे म्हणजेच गुडविल तयार करणे. स्थानिक देशांमध्ये स्थानिक देशातील नियम योजनांच्या पलीकडे जाऊन व्यवसाय वृद्धी करणे. अशा प्रकारची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मल्टीनॅशनल कंपन्या ह्या आपलं कार्य करत असताना आपल्याला दिसून येतात. आता आपण पाहूयात की बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लाभ. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात. पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण ते पाहणारच आहोत. बहुराष्ट्रीय महामंडळे आर्थिक विकासात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतात अशा कंपन्यांची संख्या वाढलेली आहे. विकसनशील देशात कराच्या सवलती, मुबलक जागा, स्वस्त श्रमिक, मोठ्या बाजारपेठा यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करू लागल्या आहेत. अलीकडील काळात औद्योगिक व सेवा क्षेत्रात या कंपन्यांची गुंतवणूक वाढलेली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात अशा कंपन्यांनी आर्थिक विकासाला गती प्राप्त करून दिली आहे. या
बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतात विकास काय व भूमिका काय पार पाडतात हे पुढील आपण मुद्द्यावरून समजून घेऊ. पहिला आहे भांडवल गुंतवणुकीत वाढ. या कंपन्यांकडे प्रचंड भांडवल असते. त्या विकसनशील देशात प्रचंड भांडवल गुंतवणूक करतात. त्यामुळे गुंतवणुकीची पातळी वाढते, तसेच भांडवलाची टंचाई यामुळे कमी होते. पायाभूत सुविधांचा विकास. बहुराष्ट्रीय महामंडळे अलीकडील काळात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठीही गुंतवणूक करतात. विकसनशील देशात अशा मूलभूत गोष्टींची कमतरता असते. उदाहरणार्थ रस्ते, वीज, पाणी पुरवठा, रेल्वे, धरणे, कालवे इत्यादी. बहुराष्ट्रीय कंपन्या अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये मदत करत असल्याचे आपल्याला दिसून येते व या सुविधांचा त्यामुळे विकास होतो. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर वाढतो. विकसनशील देशात नैसर्गिक साधनसामुग्री विपुल प्रमाणात असते, परंतु भांडवलाची टंचाई व दुर्मिळतेमुळे तिचा पर्याप्त वापर होऊ शकत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे प्रचंड भांडवल गुंतवणूक वाढलेली आहे व त्याचा परिणाम म्हणून नैसर्गिक साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा. बहुराष्ट्रीय कंपन्या विकसित देशातील सुधारलेले तंत्रज्ञान घेऊन येतात. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकसनशील देशांना आधुनिक तंत्रज्ञान मिळते व त्यातून जलद आर्थिक विकास होतो. रोजगार संधीत वाढ होते. बहुराष्ट्रीय कंपन्या विकसित देशात भांडवल गुंतवणूक करून अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. त्या स्थानिक लोकांना काम उपलब्ध करून देतात. त्यामुळे रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळते. तसेच या कंपन्या कामगारांना इतरांपेक्षा जास्त वेतन देतात. जागतिक बाजारपेठ. बहुराष्ट्रीय कंपन्या विकसनशील देशातील मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देतात. आपल्या देशातील वस्तू या कंपन्या इतर देशात विकतात व अशा प्रकारे देशातील मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देतात. निर्यात वाढ. जागतिक बाजारपेठ या कंपन्यांमुळे मालाला मिळते. त्यामुळे संपूर्ण जगाची बाजारपेठ व स्पर्धात्मक बाजारपेठ उपलब्ध होते. त्यामुळे वस्तूला जास्तीत जास्त किंमत मिळते. तसेच आपली निर्यात वाढ होण्यासही मदत होते. प्रचंड विक्री व्यवस्था. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे फार मोठे विक्रीचे जाळे उपलब्ध असते. जाहिरात, वाहतूक, साठवणूक, बाजारपेठेंची माहिती इत्यादीमुळे या कंपन्या चांगल्या किमतीला माल विकू शकतात व वस्तू विक्रीचा जाहिरात खर्चही कमी येतो. संशोधन व विकास. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे प्रचंड भांडवल गुंतवणुकीची ताकद असते. त्या संशोधन व नवनवीन प्रयोगशाळांसाठी मोठा खर्च करू शकतात. या संशोधनाचा उपयोग देशातील उद्योजकांना व आर्थिक विकासासाठी सुद्धा होतो. देशी मक्तेदारी संपुष्टात येते. ज्या उद्योगांची देशात वस्तू विकायची व उत्पादनाची मक्तेदारी आहे, असे उद्योजक ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करतात. मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशामुळे स्पर्धा सुरू होते. स्थानिक मक्तेदारांची मक्तेदारी संपुष्टात येते. वस्तूंची किमती कमी होतात व ग्राहकांना या वस्तू स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतात. नवीन दृष्टिकोन व संस्कृती निर्माण होते. बहुराष्ट्रीय कंपन्या व्यापक दृष्टिकोन, जागतिक पातळी व परकीय संस्कृती घेऊन येतात व त्यामुळे जागतिक संस्कृतीचे दर्शन घडून येते. राजकीय दृष्ट्या फायदा. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे वेगवेगळ्या देशाचे आर्थिक व राजकीय संबंध सुधारण्यास मदत होते. जागतिक शांतता व सामंजस्य यामुळे वाढीस लागते. आर्थिक विकास. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे निर्यात वाढते. देशाचा व्यवहार तोल सुधारतो. या कंपन्यांमुळे आर्थिक, औद्योगिक, सामाजिक व व्यावसायिक परिणाम होत असतात. त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलेले आहेत हे बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे होणारे लाभ. आता आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे काही तोटेही होतात, ते तोटे पाहूया. त्यामध्ये परदेशात स्थलांतर. बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांना प्राप्त होणारा प्रचंड नफा आपल्या म्हणजेच मायदेशात घेऊन जातात. याचा अर्थ
अल्पविकसित देशांना उपयोग केवळ बाजारपेठ व नफा मिळवण्याचे साधन म्हणून केला जातो. दुसरा तोटा होतो स्पर्धा. परंपरागत व कालबाह्य तंत्रज्ञान व उत्पादनाचा निकृष्ट दर्जा इत्यादीमुळे अल्पविकसित देशातील उद्योगधंदे बहुराष्ट्रीय महामंडळासमोर टिकाव धरू शकत नाही आणि देशी देशी उद्योगाला याचा परिणाम होतो व स्वदेशी बाजारपेठेत देशी उद्योगांना स्थान राहत नाही. नवीन वसाहतींची निर्मिती. बहुराष्ट्रीय कंपन्यांची आक्रमणे ही अप्रत्यक्षरित्या नवीन वसाहतवाद निर्माण करणारी असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबरोबरच देशातील आर्थिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे वर्चस्व वाढत जाऊन देशाच्या स्वातंत्र्य व सार्वभौमित्वाला धोका निर्माण होतो. कारण का आपण जर पाहिलं असेल, जेव्हा इंग्रज भारतात आले होते, तेव्हा ते काय करून आले होते, की ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करूनच भारतावरती त्यांनी राज्य प्रस्थापित केलं होतं आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे तसे होण्याची शक्यता ही जास्त असते. संरचनात्मक गुंतवणुकीकडे दुर्लक्ष. बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने सुखद व चैनीच्या गरजांशी संबंधित असतात. कारण सुखद व चैनीच्या वस्तूंमध्ये नफा शक्यता ही जास्त असते. जीवन आवश्यक व संरचनात्मक गुंतवणुकीकडे या कंपन्या उदासीन असलेल्या दिसून येतात. त्यामुळे अल्पविकसित देशातील मुठभर उच्च व मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठीच या बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने हे निर्माण करत असतात. बहुसंख्य गरीब लोकसंख्येचा मागणीचा विचार या कंपन्या करत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. रोजगार निर्मितीवर मर्यादा. बहुराष्ट्रीय महामंडळाच्या वाढत्या सहभागामुळे रोजगार संधी वाढतात असे आढळून येत नाही, कारण ही महामंडळे अवजड यंत्रवस्तू आणि आधुनिक तांत्रिक ज्ञान यांचा कमाल वापर करीत असल्यामुळे रोजगार निर्मितीवर मर्यादा येतात. तसेच त्यांना आवश्यक असे कुशल मनुष्यबळ अल्पविकसित देशात उपलब्ध होईलच असे नसते. राजकीय हस्तक्षेप. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या मोठ्या वित्तीय सामर्थ्यामुळे आर्थिक वर्चस्व प्राप्त करतात आणि त्याचा उपयोग राजकीय हस्तक्षेपात होतो. आपल्याला हवे तसे नियम व सवलती प्राप्त करण्यासाठी या कंपन्या राजकीय हस्तक्षेप असल्याचा आपल्याला दिसून येतं. मक्तेदारी. अल्पविकसित देशातील बाजारपेठा काबीज करण्यासाठी आणि मक्तेदारी निर्माण करण्यासाठी बहुराष्ट्रीय महामंडळे अनिष्ट स्पर्धा वाढीस लावतात. जाहिरातीवर प्रचंड खर्च आणि विपणनासाठी अयोग्य मार्ग वापर करून मक्तेदारीची परिस्थिती निर्माण केली जाते. बहुराष्ट्रीय महामंडळाचे हे वरील जे प्रतिकूल परिणाम हे अर्थव्यवस्थेवर होत असलेले आपल्याला दिसून येतात आणि ते हानिकारक असतात. तरी शासनाने अर्थव्यवस्थेच्या गरजा लक्षात घेऊन व आवश्यक नियमावलीचा वापर करून बहुराष्ट्रीय महामंडळांना अनुकूलता दर्शवल्यास प्रतिकूल परिणामावर मात करून या कंपन्या अनुकूल लाभ मिळवणे शक्य होते. आधुनिक काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी दिशादर्शक अशी धोरणे ठरवून त्यांना आकर्षित करणे व त्यातून आर्थिक अनुकूल लाभ मिळवणे इत्यादी हेतूंसाठी प्रयत्न केले जातात. तर आपण हे पाहिले फायदे तोटे. आता आपण पाहूयात की बहुराष्ट्रीय कंपन्यांची कामगिरी. जागतिकीकरणाच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण एकापेक्षा अधिक देशांमध्ये करणाऱ्या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या असे म्हटले जाते. प्रामुख्याने विकसित देशांमधील कंपन्या वेगवेगळ्या विकसनशील देशांमध्ये आपल्या शाखा निर्माण करतात. या कंपन्यांचा दोन्ही देशांना फायदा होत असतो. रोजगार निर्मिती, परकीय गुंतवणूक या दृष्टीने बहुराष्ट्रीय कंपन्या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांची कामगिरी जाणून घेणे योग्य ठरेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांची कामगिरी पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगता येईल. तंत्रज्ञानाचे हस्तांतर. तांत्रिक बदल आणि तांत्रिक विकास घडून येणे हे कुठल्याही देशासाठी आवश्यक असते. विकसनशील देशांमध्ये तंत्रज्ञानाचे हस्तांतर घडून आणण्याचे कार्य बहुराष्ट्रीय कंपन्या पार पाडतात. कारण या कंपन्या अशा देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. त्यामुळे विकसनशील देशांना या तंत्रज्ञानाचा फायदा होतो.
मध्यवर्ती क्षेत्रांचा विकास. कुठल्याही देशात मध्यवर्ती क्षेत्राचा विकास घडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, परकीय गुंतवणूक, 100% सहभाग या गोष्टींची आवश्यकता असते. बहुराष्ट्रीय कंपन्या या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. निर्यातभिमुख उद्योग व अत्याधुनिक तंत्रज्ञान. निर्यातभिमुख उद्योगांची स्थापना व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून परकीय गुंतवणुकीचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवण्याची क्षमता बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये असते. औद्योगिक परवाना धोरणाद्वारे परकीय गुंतवणूकदारांना 100% भाग भांडवल गुंतवणुकीसाठी विकसनशील देश परवाना देतात. रोजगार संधीची उपलब्धता. भारतातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्र पर्याप्त रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहेत. त्यामुळे बेकारी ही भारतासारख्या देशात जास्त प्रमाणात आहे. देशासाठी एक मोठी समस्या ही बेकारी झालेली आहे. अशा परिस्थितीत रोजगाराच्या संधी उपलब्धता करून देण्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका फार मोठी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्थापनेमुळे मनुष्यबळाचा वापर केला जातो आणि त्यामुळे रोजगार निर्मिती ही होत असते. पुरेसे यश. आधुनिक काळात नवीन शोध, यांत्रिकीकरण, संगणकीकरण हे औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे घटक मानले जातात. बहुराष्ट्रीय कंपन्या सर्व घटकांची उपलब्धता करून औद्योगिक विकास साध्य करण्यात पुरेसे यश प्राप्त करतात. कॉर्पोरेट उद्दिष्ट. सध्या अस्तित्वात असलेल्या वस्तूंचा दर्जा सुधारण्यामध्ये आणि सामाजिक व राष्ट्रीय गरजांना अनुसरून वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हे विकसनशील व विकसित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. नवीन तंत्रज्ञानाचा व पद्धतीचा वापर केल्यामुळे नवीन वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य होते. त्यासाठी विकास व संशोधनाची आवश्यकता असते. बहुराष्ट्रीय कंपन्या अशा नवीन तंत्रज्ञानाचा व पद्धतीचा वापर करतात. त्याचा फायदा विकसनशील देशाला होतो. औद्योगिक उत्पादनात वाढ. आर्थिक वृद्धीसाठी औद्योगिक उत्पादनात वाढ घडून येणे आवश्यक असते. औद्योगिक उत्पादनात आणि राष्ट्रीय उत्पादनेत वाढ घडून आणण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य प्राप्त होते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य होते, कारण या कंपन्यांकडे एकाच वेळी वेगवेगळ्या घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याची क्षमता असते. नफ्यावर आधारित उपक्रम. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नफ्यावर आधारित उपक्रम असतात. त्या भागावर उच्च दराने लाभांश देतात. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना लोकांना अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होते. औद्योगिक विकास. औद्योगिक विकास घडून आणण्यासाठी देखील बहुराष्ट्रीय कंपन्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भारतातील उद्योजकतेचा विकास घडून आणण्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे योगदान हे महत्त्वाचे राहिलेले आहे. मनुष्यबळ विकास. मनुष्यबळ विकास घडून आणण्यात देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांची महत्त्वाची भूमिका पार पाडतात, कारण या कंपन्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देतात व मानवी कौशल्यांचा योग्य वापर करून घेतात. आंतरराष्ट्रीय व्यवहार ताळेबंदात सुधारणा. बहुराष्ट्रीय कंपन्या नफ्यावर आधारित असतात. त्यामुळे राष्ट्रीय महसुलात त्याचे योगदान प्राप्त होते. आयात व निर्यातीवरील वेगवेगळ्या प्रकारचे कर त्या जमा करतात. त्यातून संबंधित राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार ताळेबंदात सुधारणा घडून येण्यास आपणास मदत होते. तर ही आपण पाहिलेली आहे की बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी कामगिरी आहे ती कामगिरी कशा प्रकारे आहे व त्याचा आपल्या देशातील वेगवेगळा विकास होण्यामध्ये त्याचा किती महत्त्वाची भूमिका ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या पार पाडतात. आता आपण पाहूयात की बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समस्या कोणत्या कोणत्या समस्या आहेत. तर बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या एखाद्या विशिष्ट भूभागात किंवा प्रदेशात म्हणजे देशात स्थापन झालेल्या असून
त्यांची कार्य, संचालन आणि सुसूत्रीकरण मात्र संपूर्ण जगातील इतर कोणत्याही देशात चालू असते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची समस्या आपल्याला सांगता येतील त्या म्हणजे पहिली, जागतिक आर्थिक मंदी. भारताला सध्या जागतिक मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. हा जागतिक मंदीचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावरती निर्यात क्षेत्रावरही दिसून येतो आहे. या जागतिक मंदीमुळे भारतीय बहुराष्ट्रीय उद्योगांना मोठ्या प्रमाणात जो वित्त पुरवठा व्हावा लागतो तो कुठून होणार हे शोधणे बदलत्या परिस्थितीत कठीण आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला देखील याचा जबरदस्त फटका बसलेला आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगात प्राप्त होणारा जो महसूल आहे तो अमेरिकेतील बाजारपेठेतून येतो. तसेच विशिष्ट बाजारपेठेतून तो प्राप्त होतो. या बाजारपेठांना देखील मंदीचा तडाखा याआधीच बसलेला आहे. आर्थिक मंदी ही जी घटना आहे ती भारतास करता इतर देशाच्या तुलनेत फार मोठी आपत्ती नाही. कारण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भारतातील बँक व्यवसाय प्रणाली ही त्या तुलनेने सक्षम आणि मजबूत आहे. रुपयाच्या सुधारणात्मक स्थितीमुळे प्रबळ अंतर्गत बाजारपेठा आणि तेलाच्या घसरणीच्या किमती यामुळे 2009 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाची वृद्धी हा 6% पर्यंत होता. वाढती स्पर्धात्मकता. अनेक जागतिक व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून भारत हे माहिती तंत्रज्ञानाच्या व्यवसायाकरता खूप महत्वाचे ठिकाण आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. याचाच अर्थ असा होतो की भारतीय व्यवसाय उद्योग संस्थांकरिता सुरक्षित असणाऱ्या या बाजारपेठेत प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. IBM, EDS, इन्फोसिस यांचे एकाच वेळी भारतात 1 लाखापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. याचा अर्थ भारतातील 5 मोठ्या उद्योग संस्थांशी विचार करता हे प्रमाण 1/3 इतके आहे. जसजसा भारतीय बाजारपेठेचा विकास होत जाईल तसतसे अधिक स्पर्धात्मक आणि भारतीय उद्योग व्यवसाय संस्थेसाठी कमी उपलब्ध होत जाईल. बौद्धिक संपत्तीतील कमतरता. भारतीय अर्थव्यवस्थेचा जसजसा विस्तार होत गेला तसतसा परिणाम स्वरूप बौद्धिक संपदेचा तुटवडा जास्त गंभीरपणे जाणवण्यास सुरुवात झाली. खरं तर जगातील सगळ्यात मोठा असणारा देश पण प्रत्येकच क्षेत्रात गरजांची पूर्तता होईल अशा मनुष्यबळांची भरणा होणे गरजेचे आहे. भारतातील IT क्षेत्रातील व्यवसाय उद्योग संस्था सध्या रशिया, फिलिपाईन व इतर देशातून मनुष्यबळाची भरती करताना आपल्याला दिसून येतात. जागतिक उद्योग व्यवसाय संस्थेचा वाढता अंतर्प्रवाह पण त्यामुळे तुलनेत कमी प्रतीचे उच्च शिक्षण आणि निष्क्रिय सरकार यामुळे या गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. अगदी अलीकडील काळात व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये अद्ययावत प्रयोग सुरू झालेले आहेत पण त्याची पूर्तता होण्यास खूप वेळ लागणार आहे. जागतिक उद्योग व्यवसाय संस्थांना वैयक्तिक व्यवस्थापनाची गरज. अजूनही भारतात फार कमी व्यवस्थापकांना आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा अनुभव आहे. यांच्यावरती पटकन अशी कोणतीच निश्चित स्वरूपाची उपाययोजना करता येणार नाही. भारतीय उद्योग हा सध्या चांगल्या व्यवस्थापकाच्या शोधामध्ये आहे. स्थानिक स्वीडिश बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मते भारतातील कार्य व्यवस्थापनासाठी भारतीय व्यवस्थापकाची भरती अथवा नियुक्ती करणे हे स्वीडनहून एखाद्या तज्ञ व्यवस्थापक येथे आणण्या इतकेच महागडे व न परवडणारे आहे. त्यामुळे भारतात उद्योग संस्थेचा कारभार पाडणे ही भारतीय व परकीय संस्था दोघांसाठीही कठीण होत चाललेले आहे. प्रशासकीय आराखडा किंवा चौकट. भारतातील सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्यांना
भारतातील प्रशासकीय चौकटीतील अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मुळातच प्रशासनाचे केंद्र आणि राज्य अशा स्वरूपात विकेंद्रीकरण झालेले आहे. त्यामुळे अनेक प्रशासकीय समस्या आणि गोंधळाची स्थिती निर्माण होते. भारतातील केंद्र सरकार आणि प्रत्येक घटक राज्य सरकार यांची धोरणात्मक प्रक्रिया तसेच प्रादेशिक विकासाचे प्रमाण ही वेगवेगळे असते. तसेच सीमा शुल्क, जकात इत्यादीही बदल होत असताना आपल्याला दिसून येतो. धोरणात्मक पर्यावरण. प्रत्येक बहुराष्ट्रीय कंपन्या ही धोरणात्मक पर्यावरणातील अनिश्चितता, अस्थिरता यांच्याशी समायोजन साधून घेऊ शकत नाही. धोरणात्मक पर्यावरणात पारदर्शकता असणे ही बाब कोणत्याही उद्योगासाठी पोषक असते. याचे अगदी अलीकडील काळातील उदाहरण म्हणजे टेलिकॉम क्षेत्र. परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीकरता ज्या वेळेस हे क्षेत्र खुले झाले तेव्हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात उत्साहाने प्रवेश केला. पण सतत बदलणारे धोरण या प्रक्रियेमुळे अनेक आपापल्या उद्योग संस्था त्यांनी हलवल्या. त्या विविध कंपन्यांपैकी कधीच कंपन्या या अनिश्चित धोरण पर्यावरणात टिकल्या व चांगल्या स्वरूपात परतावे सुद्धा त्यांनी मिळवले. त्यापैकी एक कंपनी म्हणजे वोडाफोन होय. आज ही कंपनी भारतीय न्यायालयात लढा देत आहे. अनिश्चित स्वरूपाच्या पर्यावरणात चांगल्या व्यावसायिक परताव्याची अपेक्षा ठेवून काम करणे खरेच जोखीमपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल आणि शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.